फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला छोटीशी रांगोळी दाखवत आहे। ही रांगोळी तुम्ही देवापुढे पण ठेवू शकतात किंवा हळदी-कुंकाचे वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत लाईट ऑरेंज कलरचे मणी 6 नंबरचे, रेड कलरचे मणी घेतले आणि व्हाईट कलरचे मणी घेतले। सगळे मी 6 नंबरचे मणी घेतले। तुम्हाला जर रांगोळी छोटी किंवा मोठी हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे लहान मोठे मणी वापरू शकता। ठीक आहे। सुरुवातीला मी 6 मण्यांचा राऊंड केलेला आहे। त्यासाठी मी ऑरेंज कलरचे मणी घेतलेले आणि त्यानंतर इथे आपल्याला 2 रेड कलरचे मणी घ्यायचे, एक व्हाईट घ्यायचा आणि पुन्हा 2 रेड कलरचे घ्यायचे। आता पहिल्या मण्यातून सुई काढायची आपल्याला, त्यानंतर पुढच्या मण्यात घ्यायची सुई, घट्ट ओढून घ्यायचा। सुरुवातीला आपण 5 घातलेले आहेत। आता पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला इथे 2 रेड घालायचे, एक व्हाईट घालायचा आणि एक रेड घालायचा। 2 रेड घातले, एक व्हाईट आणि परत एक रेड कलरचा घालायचा आणि हा जो इकडचा रेड कलरचा आहे यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। याप्रमाणे दुसरा राऊंड रेड आणि व्हाईट कलरचा करायचा। इथे काढली माझी सुई। आता इथे पण परत तसंच शेवटपर्यंत पूर्ण राऊंड रिपीट करायचा। ठीक आहे। तर माझा दुसरा राऊंड झालेला आहे कंप्लीट। आता या लाल मण्यातून आपल्याला सुई काढायची आणि आता इथे खाली 1 2 3 आहे म्हणून आपण वरच्या साईडला फक्त 3च मणी घालणार आहे। एक रेड, एक व्हाईट आणि एक रेड, असे 3 मणी घालायचे आपल्याला। आता मी इकडच्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढते। आता या मण्यावरती आपल्याला परत 5 मणी घालायचे, 2 रेड घालायचे, एक व्हाईट आणि परत 2 रेड घालायचे। आणि याच मण्यातून परत सुई काढायची। आता आपल्याला पुढच्या इकडच्या 2 मण्यातून सुई काढायची, 2 लाल मण्यातून। आणि इथे आपल्याला हे 1 2 आणि 3 आहेत, तर आपल्याला इथे फक्त 3च रेड कलरचे मणी घालायचे। तुम्हाला हवा त्या रंगामध्ये तुम्ही करू शकता। आणि इकडचा जो लाल मणी यातून परत सुई बाहेर काढायचा। आता पुढच्या व्हाईट मण्यातून घ्यायची सुई आपल्याला आणि इथे आपल्याला परत 4 मणी घालायचे। हे 2 आहेत इकडे म्हणून 4 मणी घालायचे, 2 रेड घालायचे, एक व्हाईट आणि एक रेड। आणि या लाल मण्यातून सुई काढायची। असं आपल्याला रिपीट करत जायचं तिसऱ्या राऊंडला। इथे सुरुवातीला 6चा राऊंड पाहिजे म्हणून इकडे आपण सुरुवातीला 5 घातलेले आहेत आणि इथे 2 आहेत म्हणून परत इथे 3 लाल मणी घातलेले आहेत आणि ह्या कॉर्नरला परत आपल्याला 4 मणी घालायचे। असं करत रिपीट करत जायचं। आता इथे या 2 मण्यातून सुई काढली
मग इथे 3 रेड घालायचे. असं करत करत आपल्याला तिसरा राऊंड कंप्लीट करायचा. ठीक आहे. आता माझी सुई इकडे आली या मण्यापाशी. तर आता इथे आपल्याला 1 2 3 4 रेड कलरचे मणे, म्हणून आपण फक्त इथे 2च रेड कलरचे मणे घालणार आहे आता. ठीक आहे. आता माझा तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की आपण सुई जेव्हा एक एक राऊंड कंप्लीट झाला की या कॉर्नरचा मणी जो आहे इकडे आणायची सुई, म्हणजे मग कसं पुढचा राऊंड करताना आपलं शक्यतो चुकत नाही. आता माझी सुई इकडे आलेली या पांढऱ्या मण्यांपाशी. इथे माझं हा पहिला, दुसरा, तिसरा 3 राऊंड झालेले आहेत. आता इथे काय करायचं आपल्याला, 5 मणी घालायचे. त्यापैकी एक व्हाईट घालायचा, 3 ऑरेंज कलरचे मणी घालायचे. कॉर्नरला आल्यावर प्रत्येक वेळेस पहिले 5 घालायचे आपल्याला आणि एक परत व्हाईट घालायचा. असं घालायचं. आता ह्याच्या पुढच्या मण्यांमध्ये येताना आता इथे कसं पहिले इकडे 2 राहिले होते म्हणून आपण इकडे 4 घालून 6चा राऊंड केलेला होता. तर आता या पुढचे 2 मणी आणि हे पुढचे 2 मणी, खालचे 2 मणी आपल्याला धरायचे आणि मग आपली सुई या 2 मण्यातून बाहेर काढायची. आणि इथे कसं करायचं आपल्याला, एक व्हाईट मणी आणि 3 घालायचे आहेत ना टोटल. तर एक व्हाईट मणी आणि 3 हे ऑरेंज कलरचे मणी घालायचे. ही जी बॉर्डर आपली येणार आहे इकडून अशी या बाजूची, ती सगळी आपली पूर्ण येल्लो यायला पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता या 2 मण्यातून मी सुई काढते आणि इथे एक व्हाईट घालायचा आणि हे इकडे 3 मणी आहेत आपले, हा एक आणि हा एक, म्हणून आपल्याला 3च घालायचे. एक व्हाईट घालायचा आणि 2 ऑरेंज कलरचे घालायचे. या 2 मण्यातून काढायचं आपल्याला सुई. एक व्हाईट घालायचं आणि हे 2 ऑरेंज घालायचे आणि इकडच्या व्हाईट मण्यातून सुई काढायची. या खालच्या 2 रेडमधून काढायचे आणि त्यानंतर परत इकडच्या 2 रेडमधून काढायचे. इकडे पुढे पण आपल्याला परत तसंच करायचं. इथे पण आपल्याला एक व्हाईट घालायचा आणि 2 ऑरेंज कलरचे मणी घालायचे. ठीक आहे. आता या कॉर्नरच्या मण्यापाशी माझी सुई आलेली आहे, या पांढऱ्या मण्यापाशी. आता इथे आपल्याला हे 2 आहेत म्हणून आपल्याला इथे टोटल आपल्याला 4 मणी घालायचे. एक व्हाईट घालायचा आणि उरलेले 3 ऑरेंज कलरचे मणी घालायचे. असं करत हा चौथा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा. ठीक आहे. हे 5 राऊंड इथे माझे कंप्लीट झालेले आहेत. आता पुढचा आणि शेवटचा जो राऊंड आहे त्याला आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे. तर माझं हे सुई इकडे आलेली आहे या मण्यापाशी, पांढऱ्या मण्यापाशी, आणि त्यानंतर मी इथे सगळे पहिल्या राऊंडला सगळे ऑरेंज कलरचे मणे घालायचे. त्यानंतर माझी सुई इथून या 2 मण्यातून आली. आता इथे आपल्याला 3 मणी घालायचे. त्या 3 मण्यांपैकी आपल्याला पहिले 2 ऑरेंज कलरचे घालायचे आणि एक व्हाईट कलरचा घालायचा आणि इकडच्या ऑरेंज मधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आता आपली सुई इथून आपण पुढे नेतो नेहमीप्रमाणे. तर त्यावेळी काय करायचं, हे पहिले 2 राऊंड घालून झाले. पहिला मी पूर्ण ऑरेंजचा घातला 5 मण्यांचा, नंतर 2 ऑरेंज 2 व्हाईट घातले. त्यानंतर काय करायचं, सुई आपल्याला इथून वरती आणायची या बाजूला इकडे, आणि ह्या 2 मण्यातून, हा व्हाईट मणी आणि हा ऑरेंज मणी, या 2 मण्यातून आपल्याला परत 4 ऑरेंज कलरचे मणी घालायचे.
शेवटच्या राऊंडला फक्त आपल्याला असं करायचं. आता इथे 4 आपल्याला ऑरेंज कलरचे घालायचे. तेवढं एकदाच घालायचं आपल्याला आणि त्यानंतर परत खालच्या बाजूला सुई देऊन परत इथून असं रिपीट करायचं. प्रत्येक कॉर्नरला आपल्याला असं करायचं सुरुवातीला. असं घालायचं. आता इथून परत सुई आपली फिरवून खालच्या बाजूला आणायची. आता पुढच्या 2 मण्यांपाशी आपल्याला सुई घ्यायची. हा एक व्हाईट आणि पुढचा एक ऑरेंज कलरचा. हे असं दिसतं आपलं. इथे सगळीकडे आपल्याला ऑरेंज घालायचं आहे. फक्त इथे आपल्याला व्हाईट घालायचं आहे. बाकी सगळीकडे ऑरेंज घालायचे. 3-3 ऑरेंज मणी घालायचे. आणि इथे कॉर्नरला आल्यावर परत 4 मणी ऑरेंज घालायचे. आता ही लाईन माझी कंप्लीट झालेली इथपर्यंत. या कॉर्नरला मी परत 4 ऑरेंज कलरचे मणी घातले आणि या 2 मण्यातून सुई काढली आणि इथे परत 2 ऑरेंज आणि 1 व्हाईट घातलेला. आणि इथे सुरुवातीला जेव्हा आपण हे 3 मणी घालतो तेव्हाच आपली सुई इकडे आणायची आणि परत हे वरती 4 मणी घालायचे. प्रत्येक कॉर्नरचा सुरुवातीला आपल्याला असं करायचं. ठीक आहे. आता इथून परत मी पहिले इथे घातलं होतं तसे सगळीकडे 3-3 ऑरेंज घालणार. आधी सुरुवातीला हे वरचं आपल्याला 4 मण्यांचा राऊंड हा करून घ्यायचा. सुई इकडून आणून इथे 4 मणी घालायचे. परत सुई खाली घ्यायची. परत या प्रत्येक 2-2 मण्यातून आपल्याला 3-3 ऑरेंज कलरचे मणी घालायचे. आणि परत या कॉर्नरला आलं की इथे कसं केलं तसं सेम आपल्याला रिपीट करायचं. ठीक आहे. ही रांगोळी आपली झाल्यावर अशी दिसते. करताना आपल्याला कुठेही मण्यांची पोझिशन चुकवायची नाही आहे. नक्की ट्राय करून बघा. छोटीशी आहे रांगोळी. देवापुढे ठेवल्यावर खूप सुंदर दिसते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.